हॅलो, गुड इव्हिनिंग. आणि आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव. तर हे बघा, बासमती तांदूळ आहेत आणि मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा ते पाऊण तास झालेला आहे भिजलेले आहेत. आणि आपण त्याच्यासाठी काय घेतलेले आहे बघूया. साहित्य: कांदा कट करून घेतले बारीक उभा, टॅमॅटो घेतलेला आहे, 2 ते 3 हिरवी मिरची घेतली, आणि हे बघा लवंग आहे, काळी मिरी आहे, तेजपत्ता आहे, दालचिनी आणि स्टार फूल आणि मोठी विलायची घेतलेली आहे. आणि त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे गाजर घेतले आहे कट करून, शिमला मिरची घेतलेली आहे आणि अद्रक लसूण हे मी ठेचून घेणार आहे. आणि हे बघा पनीरचे असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, फ्राय करून घेणार आहे. हे बघा तर आता मी पनीर फ्राय करून घेते. आणि बघा एवढं सगळं हे तर फक्त कट करून घेतलेलंच आहे, बाकी मसाले तर टाकणार आहे सगळे. हे बघा. आणि हे बघा पाणी गरम ठेवले करायला. आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत. तर मी त्याच्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी आणि लवंग टाकलेली आहे. आता पाणी गरम झाले, आता मी तांदूळ टाकून घेते त्याच्यामध्ये बॉईल करायला, शिजायला. मीठ मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता आपण 50% तांदूळ शिजून घेऊया, 50 ते 60% शिजून घेऊया तांदूळ. तर चला आता आपण पुढची तयारी करूया. बघा आपण तवा ठेवलेला आहे वरती, आणि आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आणि तवा आपला चांगला गरम झाला पाहिजे, नाहीतर आपलं पनीर तुटणार. त्याच्यामुळे तेल कडकडीत चांगलं गरम करून घ्यायचं आणि जरा बारीक करायचा गॅस. तर आता तेल गरम होत आहे. अद्रक आणि लसूण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे, असं बारीक करून घेते. हे बघा बघा पनीर किती आपलं फ्रेश आहे आणि पांढरं शुभ्र आहे. तर बघा मी फ्राय करून घेते. बघा आपलं पनीर फ्राय झालेलं आहे आणि आपण टोप ठेवलेला आहे गरम करायला. आता फोडणी देणार आहे. आणि तांदूळ बघा शिजवून घेतलेत. हे बघा एकदम मोकळे कळकळीत आहे. हे बघा तर हे बघा आपली पनीर बिर्याणी तयार आहे. कोणाकोणाला आवडली नक्की सांगा. हे बघा आता मी चालले आहे बाहेर, आता आल्याच्या नंतर खाणार.